नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गोदावरी नदी खोऱ्यावर आधारित काही प्रश्न उत्तरे पाहूयात. पहिला प्रश्न आहे, निळवंडे धरण कोणत्या नदीवर आहे? पर्याय क्रमांक 1 प्रवरा, पर्याय क्रमांक 2 पूर्णा, पर्याय क्रमांक 3 मांजरा, पर्याय क्रमांक 4 कादवा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रवरा. पुढचा प्रश्न आहे, महाळुंगी ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? पर्याय क्रमांक 1 दारणा, पर्याय क्रमांक 2 दक्षिण पूर्णा, पर्याय क्रमांक 3 प्रवरा, पर्याय क्रमांक 4 सिंदफणा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रवरा. पुढचा प्रश्न आहे, मन्याड, लेंडी, तावरजा, तेरणा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? पर्याय क्रमांक 1 सिंदफणा, पर्याय क्रमांक 2 दक्षिण पूर्णा, पर्याय क्रमांक 3 मांजरा, पर्याय क्रमांक 4 गोदावरी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मांजरा. पुढचा प्रश्न आहे, पालखेड व करंजवन प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? पर्याय क्रमांक 1 गोदावरी, पर्याय क्रमांक 2 कादवा, पर्याय क्रमांक 3 इंद्रावती, पर्याय क्रमांक 4 दक्षिण पूर्णा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कादवा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? अ. महाराष्ट्रात सर्वात मोठे गोदावरी नदीचे खोरे असून एकूण नदी खोऱ्यापैकी 75% भाग गोदावरी नदी खोऱ्याने व्यापलेला आहे. ब. महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी गोदावरी नदी आहे. क. गोदावरी नदी महाराष्ट्रात दोनदा प्रवेश करते. ड. गोदावरी नदीला भारताची दक्षिण गंगा असे म्हणतात. पर्याय क्रमांक 1 आहे अ ब क, पर्याय क्रमांक 2 अ क, पर्याय क्रमांक 3 क ड, पर्याय क्रमांक 4 ब क ड. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ब क ड. या प्रश्नामध्ये ब क व ड हे तीनही पर्याय बरोबर आहेत. अ हा पर्याय चुकीचा आहे, कारण महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे हे गोदावरी नदी खोरे आहे, पण गोदावरी नदी खोऱ्याने महाराष्ट्रातील एकूण नदी खोऱ्यापैकी 49% भाग व्यापलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यातून गोदावरी नदी वाहत नाही? पर्याय क्रमांक 1 कर्नाटक, पर्याय क्रमांक 2 तेलंगणा, पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 4 आंध्र प्रदेश. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्नाटक. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून गोदावरी नदी वाहत नाही? अ. नाशिक, ब. अहिल्यानगर, क. धाराशिव, ड. बीड, ई. गडचिरोली, ई. नांदेड, ए. छत्रपती संभाजीनगर, ए. जालना, ओ. परभणी. पर्याय क्रमांक 1 आहे फक्त अ, पर्याय क्रमांक 2 फक्त क, पर्याय क्रमांक 3 फक्त ब, पर्याय क्रमांक 4 क व ड. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त क. महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदी ही 8 जिल्ह्यातून वाहते. नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, गडचिरोली व नांदेड. गोदावरी नदी ही धाराशिव जिल्ह्यातून वाहत नाही. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र राज्यात दोनदा प्रवेश करते? पर्याय क्रमांक 1 प्राणहिता, पर्याय क्रमांक 2 भीमा, पर्याय क्रमांक 3 मांजरा, पर्याय क्रमांक 4 इंद्रावती. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मांजरा. पुढचा प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवा. या ठिकाणी 2 कॉलम दिले आहेत, एक नदी व दुसरा नद्यांच्या संगम स्थळांचा. नदी कॉलममध्ये आहे अ आहे दारणा व गोदावरी, ब प्रवरा व गोदावरी, क प्राणहिता व गोदावरी, ड मांजरा व गोदावरी. संगम स्थळांच्या कॉलममध्ये 1 आहे नगरम, 2 कुंडलवाडी, 3 सायखेडा, 4 टोके. पर्याय क्रमांक 1 आहे अ 3 ब 4 क 1 ड 2. पर्याय क्रमांक 2 आहे अ 2 ब 1 क 2.
पर्याय क्रमांक 2 आहे अ2 ब1 क3 ड4. पर्याय क्रमांक 3 आहे अ4 ब2 क3 ड1. पर्याय क्रमांक 4 आहे अ2 ब1 क3 ड4. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ3 ब4 क1 ड2. दारणा व गोदावरी या नद्यांचा संगम सायखेडा या ठिकाणी होतो. प्रवरा व गोदावरी या नद्यांचा संगम टोके या ठिकाणी होतो. प्राणहिता व गोदावरी या नद्यांचा संगम नगरम या ठिकाणी होतो. मांजरा व गोदावरी या नद्यांचा संगम कुंडलवाडी या ठिकाणी होतो. पुढचा प्रश्न आहे कोणती नदी सोमनूर या ठिकाणी गोदावरी नदीला येऊन मिळते? पर्याय क्रमांक 1 आहे वैनगंगा. पर्याय क्रमांक 2 पैनगंगा. पर्याय क्रमांक 3 शिवना. पर्याय क्रमांक 4 इंद्रावती. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इंद्रावती. पुढचा प्रश्न आहे गोदावरी नदी कोणत्या ठिकाणी तेलंगणा राज्यात प्रवेश करते? पर्याय क्रमांक 1 पोलावरम. पर्याय क्रमांक 2 धर्माबाद. पर्याय क्रमांक 3 रामचंद्रपूर. पर्याय क्रमांक 4 अमलापूर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 धर्माबाद. पुढचा प्रश्न आहे अंजना, गिरजा, खेळणा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? पर्याय क्रमांक 1 दक्षिण पूर्णा. पर्याय क्रमांक 2 कादवा. पर्याय क्रमांक 3 मन्याड. पर्याय क्रमांक 4 मांजरा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दक्षिण पूर्णा. पुढचा प्रश्न आहे नदी ओळखा. अ आहे या नदीचा उगम चिंचोली टेकड्यांमध्ये होतो. ब या नदीच्या बिंदुसरा व कुंडलिका या उपनद्या आहेत. क ही नदी गोदावरी नदीला दक्षिण तीरावरून येऊन मिळते. पर्याय क्रमांक 1 आहे प्रवरा. पर्याय क्रमांक 2 दारणा. पर्याय क्रमांक 3 सिंदफणा. पर्याय क्रमांक 4 मुळा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिंदफणा. सिंदफणा या नदीचा उगम चिंचोली टेकड्यामध्ये होतो. बिंदुसरा व कुंडलिका या सिंदफणा नदीच्या उपनद्या आहेत व ही नदी गोदावरी नदीला दक्षिण तीरावरून येऊन मिळते. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते ठिकाण सिंदफणा नदी काठावर आहे? पर्याय क्रमांक 1 पैठण. पर्याय क्रमांक 2 नांदेड. पर्याय क्रमांक 3 माजलगाव. पर्याय क्रमांक 4 बीड. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 माजलगाव. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गोदावरी नदी काठावर नाहीत? पर्याय क्रमांक 1 आहे पैठण. पर्याय क्रमांक 2 नारायणगाव. पर्याय क्रमांक 3 गंगाखेड. पर्याय क्रमांक 4 कोपरगाव. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नारायणगाव. नारायणगाव हे ठिकाण गोदावरी नदी काठावर नाही. पुढचा प्रश्न आहे नेवासे व संगमनेर ही ठिकाणे कोणत्या नदी काठावर आहेत? पर्याय क्रमांक 1 आहे प्रवरा. पर्याय क्रमांक 2 सिंदफणा. पर्याय क्रमांक 3 दुधना. पर्याय क्रमांक 4 शिवनी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रवरा. पुढचा प्रश्न आहे बीड हे ठिकाण कोणत्या नदी काठावर आहे? पर्याय क्रमांक 1 मांजरा. पर्याय क्रमांक 2 सावित्री. पर्याय क्रमांक 3 कुंडलिका. पर्याय क्रमांक 4 बिंदुसरा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बिंदुसरा. पुढचा प्रश्न आहे गोदावरी नदीने कोणत्या ठिकाणी त्रिभुज प्रदेशाची निर्मिती केली आहे? पर्याय क्रमांक 1 आहे वेल्लोर. पर्याय क्रमांक 2 कांचीपुरम. पर्याय क्रमांक 3 राजमहेंद्री. पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राजमहेंद्री. पुढचा प्रश्न आहे गोदावरी नदी खोऱ्यामध्ये कोणत्या खोऱ्यांचा समावेश होतो? अ वर्धा खोरे. ब प्राणहिता खोरे. क मांजरा खोरे. ड इंद्रावती खोरे. ई वैनगंगा नदी खोरे. पर्याय क्रमांक 1 आहे अ ब क ड आणि ई. पर्याय क्रमांक 2 ब क ड ई. पर्याय क्रमांक 3 ब क ड.
पर्याय क्रमांक 4 अ, ब, क. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ, ब, क, ड, ई. गोदावरी नदी खोऱ्यामध्ये वर्धा खोरे, प्राणहिता खोरे, मांजरा खोरे, इंद्रावती खोरे व वैनगंगा नदी खोरे इत्यादी नदी खोऱ्यांचा समावेश होतो. पुढचा प्रश्न आहे गोदावरी नदीबद्दल खालील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा. अ. गोदावरी नदीच्या प्रवाहाची सर्वसाधारण दिशा पूर्व व आग्नेय आहे. ब. गोदावरी नदीची एकूण लांबी 1465 किलोमीटर आहे. नदीचे क्षेत्रफळ 3,13,389 चौरस किलोमीटर आहे. क. महाराष्ट्रात 668 किलोमीटर वाहते. पर्याय क्रमांक 1 आहे अ बरोबर, ब आणि क चूक. पर्याय क्रमांक 2 ब बरोबर, अ आणि क चूक. पर्याय क्रमांक 3 अ आणि ब बरोबर, ब चूक. पर्याय क्रमांक 4 अ, ब आणि क बरोबर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ, ब आणि क बरोबर. गोदावरी नदी खोऱ्याबद्दल वरील तीनही विधाने बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवा. एका कॉलममध्ये नद्या दिल्या आहेत व दुसऱ्या कॉलममध्ये त्यांची उगमस्थाने दिलेली आहेत. नद्यांच्या कॉलममध्ये अ आहे पूर्णा, ब वैनगंगा, क वर्धा, ड इंद्रावती. उगमस्थानांच्या कॉलममध्ये आहे 1 कालाहंडी, 2 अजिंठा डोंगर, 3 मैकल पर्वतरांग, 4 सातपुडा पर्वतरांग. पर्याय क्रमांक 1 आहे अ2, ब3, क4, ड1. पर्याय क्रमांक 2 अ2, ब4, क3, ड1. पर्याय क्रमांक 3 अ4, ब2, क1, ड3. पर्याय क्रमांक 4 आहे अ3, ब4, क2, ड1. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ2, ब3, क4, ड1. पूर्णा नदीचा उगम अजिंठा डोंगर रांगेत होतो. वैनगंगा नदीचा उगम मैकल पर्वत रांगेत होतो. वर्धा नदीचा उगम सातपुडा पर्वत रांगेत होतो व इंद्रावती नदीचा उगम कालाहंडी या जिल्ह्यामध्ये होतो. पुढचा प्रश्न आहे शिवना नदीचा उगम कोणत्या भागात होतो. पर्याय क्रमांक 1 आहे अजिंठा डोंगर. पर्याय क्रमांक 2 सातपुडा पर्वत. पर्याय क्रमांक 3 वनी डोंगर. पर्याय क्रमांक 4 सह्याद्री पर्वत. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अजिंठा डोंगर. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती पर्वतरांग गोदावरी नदी खोरे व भीमा नदी खोरे यांना वेगळे करते. पर्याय क्रमांक 1 महादेव डोंगर रांग. पर्याय क्रमांक 2 सातमाळा अजिंठा डोंगर रांग. पर्याय क्रमांक 3 हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग. पर्याय क्रमांक 4 सातपुडा पर्वत. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग. पुढचा प्रश्न आहे वर्धा नदी व वैनगंगा नदी यांचा संगम झाल्यानंतर त्या नदीस कोणत्या नावाने ओळखले जाते. पर्याय क्रमांक 1 प्राणहिता. पर्याय क्रमांक 2 वैनगंगा. पर्याय क्रमांक 3 वर्धा. पर्याय क्रमांक 4 चंद्रभागा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्राणहिता. पुढचा प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा. अ प्रवरा नदी ही गोदावरी नदीची उपनदी असून ती हरिश्चंद्र डोंगररांगेच्या उत्तरेस आहे. ब वर्धा आणि वैनगंगा या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे विधान अ बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 विधान ब बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 विधान अ आणि ब बरोबर नाही. पर्याय क्रमांक 4 विधान अ आणि ब बरोबर आहेत. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विधान अ आणि ब बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा. अ प्रवरा व कुकडी या नद्या दरम्यान हरिश्चंद्र डोंगर आहेत. ब बालाघाट पठारावरून मांजरा नदी वाहते. क तापी व गोदावरी नदी खोऱ्या दरम्यान सातमाळा अजिंठा डोंगररांग आहे. पर्याय क्रमांक 1 आहे विधान अ आणि ब बरोबर आहेत.
पर्याय क्रमांक 2 विधान ब आणि क बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 विधान अ आणि क बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 वरील सर्व विधाने बरोबर आहेत. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व विधाने बरोबर आहेत. अशा प्रकारे आपण गोदावरी नदी प्रणालीवर आधारित काही प्रश्न उत्तरे पाहिली. उर्वरित प्रश्न उत्तरे हे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.